विठोबाचे पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे. महाराज, असा हा अजामी भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे वैकुंठ लोकाला गेला. पुढे कथा येते ती भरत राजाची. राजा भरत आणि हे भरत सूत शौनकादिकास सांगतात. महाराज, सर्व ऋषी मंडळ आता सगळ्या कथा ऐकण्यात, पुरातन श्रेष्ठ पुरुषांची स्मृती, पदचरित्र श्रवण करण्यात रंगली होती. त्या चरित्रातून गुंफलेले भक्तिमय रहस्य समजून घेत होती. कोणी हरिनाम श्रवणाने रोमांचित होत होतं, त्यांचा अश्रुपात होत होता. कोणी साधो साधो असा उद्गार मधूनच उमटत होता. जेव्हा उत्कृष्ट वाणीने सुतांच्या तोंडून बाहेर पडत ते वेद न जाणो अकंठित त्यांचा कंठ असा भरून येत होता, तटस्थ होत होता. एकमेकांकडे पाहत डोळे मिटत आनंद अनुभवत सारी सृष्टी ही जणू एकांताने निस्सीन झाली होती. हरीच्या रंगात, हरीच्या हरिरंगामध्ये, रंगाच्या रंगात आज सर्व रंग रंगला होता. हरी कथेत सर्वजण रंगले होते. पितांबरधारी भगवंताचं ध्यान आता होऊ लागलं होतं. महाराज, आणि भगवंताचं ध्यान करता करता काही जण पण स्वतःचे पीतवर्ण धारण करत होते. अरण्यातील पक्षी जनसमर्दातील नि भीती भोवतालच्या वृक्षांच्या शेंड्यावरून आनंदाने विहार करत होते. आणि ही राजा जडभरताची कथा. महाराज, पशूंना अहिंसाचं वेड लागलं होतं. सरोवरातील कमळांना व कुमुदांना दिवस रात्रीचं भानच उरलं नाही. ती आपली एकही पाकळी मिटायला तयार नाही. का? कारण की भगवंताच्या भक्तीचं असीम अनुकंपा आज आमच्यावर झालेली आहे. आम्हाला भगवंताच्या भक्तीचा अनुकंपेचा जर थोडासाही रस मिळाला तर आमच्यामध्ये घुमणारा जो भ्रमर आहे तो भक्तिमय विस्मरत होईल. म्हणून त्यांना भानच उरलं नाही. ती आपली एकही पाकळी मिटायला तयार होत नव्हते. भ्रमरांची त्यामुळे फावली करणं फार कठीण झालं. आपलं गुंजन विसरून ते सुतांच्या कथा श्रवण ऐकू लागले. वेली शब्द ऐकताना डोलू लागल्या. पाने वृक्षांनी जशी डोलत होती तेव्हा वायूला म्हणू लागली, जरा जोराने वाहत राहा रे. पण पानं आदराने त्या ऋषी मंडळांना सुख होईल अशी हवा देऊ लागली. बेताने जुळजुळ मंद हवेचे वारू, ती वायू तिथे वाहत होती. त्यामुळे वृक्ष थोडेसे पल्लवी हलवून जाणू निषेध दर्शवित होते. कुठून तरी पटकन हरिण उघड्या जागेवर येत होती, नाचत होती, गात होती. आज सिंह, हरिण, हत्ती असे असहाय्य हिंसा आणि अहिंसक पशु एकत्र येऊन गुणगान करत होते, नाचत होते. का? तर भगवंताच्या भक्तीमध्ये, रसामध्ये रसमय होऊन हरीच्या कीर्तनात ते दंग झालेले होते. महाराज, कुठून तरी एक हरिण पाळस येत होतं. आणि महाराज किशोरवयीन कुमार मध्येच त्या हरणाकडे पाहत व पुन्हा कथेकडे लक्ष देत होते. सुतांनी कथेला आरंभ केला. सुतांनी कथेला आरंभ केला मायबाप. आणि त्या कथेला कर्मफल भगवंताला अर्पण केली. तेच वासुदेवांची अत्यंत भक्ती जडली. महाराज, सूतजी सांगतायत ही कथा काय आहे. ही कथा नेमकी मी कुणाला सांगू. महाराज, शुकजी परीक्षिताला म्हणाले, ऋषभदेवांचा ज्येष्ठ मुलगा भरत, हा जो भरत या राज्यावर आला त्याने विश्वरूपाची कन्या 5 जणी हिच्याशी विवाह केला. त्याला सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू असे 5 पुत्र झाले. भरताने प्रजेचं पुत्रवत पालन केलं. तो अनेक यज्ञांचं पुण्य वसुदेवाला अर्पण करे. त्यांनी सर्व कर्म आणि कर्मांचं फळ भगवंताच्या स्वाधीन केलेलं होतं. आपल्या कर्माची प्रत्येक फळ तो भगवंताला अर्पण करत होता. त्याची वसुदेवाशी अत्यंत प्रेममयी वासना जोडलेली होती. आपल्या पुत्रांमध्ये सत्य संपत्तीची वाटणी करून निवृत्त झाला आणि पुलह आश्रमात गेला. पुलह आश्रमात गेल्यानंतर हरिप्राप्तीसाठी निरंतर तप करू लागला. एकांतामध्ये राहू लागला. कंदमुळे खाऊ लागला. पत्र पुष्पादी भगवंताला वाहू लागला. नित्य हरी चिंतन करू लागला. त्याचं मन अत्यंत शांत आनंदमय झालं. वारंवार रोमांचित होऊन वारंवार त्याच्या डोळी आनंद अश्रूने भरून येत होते.
नियमाने करवायची पूजा अर्चना भान उरीना. प्रेमाचा आवेग एवढा असा की सारी बुद्धीच हृदयातील भाव सरोवरात बुडून जाई. आणि हा भरत सूर्य नारायणाचं रूप हेच यज्ञ पुरुषाचं स्वरूप होता. महाराज कधी कधी भाव विभोर होऊन तो गाणे भजन सुद्धा गात होता भगवंताच्या चरणी. आणि शुक ही कथा सांगता सांगता थांबले. परीक्षिताला आश्चर्य वाटले. डोळे मिटून शुक ध्यान करू लागले. सर्वजण स्तब्ध झाले होते. बोलता बोलता शुकदेव का थांबले? परीक्षित प्रवचन वेळी विचारणार तेवढ्यात नेत्र उघडून शुकदेव म्हणाले, परीक्षित फार कठीण आहे, फार कठीण आहे ही कथा, पण यामध्ये समजण्या इतपत फार कठीण काहीच नाही बरं का. आता जे मी पुढे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. भक्ती मार्गामध्ये सर्वीभूत दया व प्रेम हवं आणि ममत्व सुद्धा हवं. प्रेमाचं रूपांतर आसक्तीचं जर झालं तर कर्मबंधनांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा पुन्हा मनुष्य योनी प्राप्त होते. भरताला असंच ममत्व प्राप्त झालं. परीक्षित म्हणाले, पण तो तर पूर्ण निवृत्त झाला होता ना, मग त्याला ममत्व कसं प्राप्त झालं? त्याला कुणाची माया लागली? शुक म्हणाले, एकदा पुलह आश्रमाजवळ नदीला पूर आला. चक्र नदीच्या प्रवाहात भरत डोळे मिटून प्रणवाचा जाप करू लागला होता. प्रवाह जोरात वाहत होता. नदीच्या पलीकडील तीरावरती एक भयचित्त हरिण आपल्या गर्भामध्ये आपल्या बाळाला अशक्तपणाने बघत होतं. ते बाळ त्या हरणाच्या गर्भामध्ये होतं आणि पाणी पिण्यासाठी चक्रवात नदीच्या त्या तीरावरती आलं. तेवढ्या दुरून सिंहाचा भयंकर गर्जना ऐकू आली. भरताने गर्जना ऐकली व डोळे उघडले. पाहिलं तर तीरावरती ढाळलेलं जे हरिण होतं तिची तारांबळ उडाली. गर्भामध्ये बाळ आहे. पित्तपात दचकलं व पटकन तिने भर नदीत उडी घेतली. उडी मारता मारता तिच्या पोटातून तो गर्भ नदीत पडला. ते पिल्लू नदीत पडलं आणि त्या हरिणाने आपले प्राण सोडले. त्या मादा हरिणाने आपले प्राण सोडले आणि भीतीने श्रमाने क्षीण झाली. ती मरण पावली. भरत पाहतच राहिला. मृग शावक नवजात अगदी कोमल नदीच्या अवघासह वाहत चाललेला आहे. भरताने पाण्यात उडी घातली. सपाट्याने पाणी कापत कापत त्याने त्या पिलाला कवीत धरलं आणि कवीत धरल्यामुळे ते बालक आता वाचलं. आता मात्र फार कठीण अवस्था प्राप्त झाली. हरीचं चिंतन करणारा आता हरिणीचं चिंतन करू लागला आणि अनेक दिवस निघून जातात. त्या हरिणाचे त्याला लळा लागला. कुणाला? राजा भरताला. आणि लळा लागल्यानंतर त्या हरिण, माझं हरिण कुठे गेलं, माझं पाळस कुठे गेलं, माझं बाळ कुठे गेलं, हे वेळ राजा भरताला लागलं. आणि राजा भरताला लागलेलं वेळ आता दंभ करू लागलं होतं. महाराज आता राजा भरत त्या हरणाच्या अधीन झाले आणि एक वेळ अशी आली की राजा भरत आता हरिण हरिण करू लागले. जो हरी हरी शरणम हरी शरणम हरी शरणम करत होता आता तो हरिण हरिण करू लागला. आणि एक दिवस राजा मरण पावला. आणि राजा मरण पावल्यानंतर काय तर राजाला कसला देह मिळाला? जळभरत राजा हरणी गर्भ गेला. 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 जळभरत राजा
हरिणी गर्भागीला जड़ भरत राजा हरिणी गर्भागीला जड़ भरत राजा हरिणी गर्भागीला घाला तो घाटला वासने घाला तो घाटला वासने महाराज आणि राजा आता हरणीच्या गर्भाला गेला, हरण म्हणून जगू लागला. आणि हरण म्हणून जगू लागला तरी सुद्धा मागच्या जन्माची भगवंताची कर्माची पुण्याई की राजाला आठवण होतं की मी कोण होतो आणि मी काय केलं. आणि हळूहळू त्या हरणीच्या जन्मामध्ये येऊनही राजाने सर्वस्वपणाला लावून भगवंताचं चिंतन केलं. ते शरीर सुटलं, पुन्हा भरत जन्माला आले. पण आता भरत म्हणून नाही, आता जड भरत म्हणून जन्माला आले. का? ज्या परिवारात जन्माला आले त्या परिवारामध्ये कोणी काम सांगेल म्हणून वेळ वाकडं वागायचं. कोणी काम सांगितलं 9 नगद 13 उधार करायचे. आणि जे काम सांगितलेलं आहे ते काम सांगितल्यामुळे कोणी आपल्याला हुशार समजेल म्हणून ते काम करू नये म्हणून वेळ वाकड राहू लागलं. अनेक दिवस निघून जातात. अशाच परिस्थितीमध्ये शेतावरती त्यांना बाहेर गावाबाहेर ठेवतात. आणि राजा जड भरत आता रहुगण सिंगू सौवर देशात जो राजा राज्य करत होता त्याला उपदेश करतात. भगवंताच्या चरणी त्या राजाला उद्देश देतात, उपदेश देतात. आणि भगवंताच्या चरणी अशीच भक्ती करत करत विलीन होतात. महाराज पुढे याच जड भरत राजांना अनेक असे घटनांचा सामोरा करावा लागतो. परंतु आई अंबिका परांबा शक्ती त्यांना वाचवते. रहुगणाला उपदेश करतात. पुढे अनेक दिवस निघून जातात आणि भगवंताच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून आपल्या शरीराचा त्याग करतात. महाराज पुढे कथा येते ती म्हणजे आपल्या अस्पृश्य कथेची, ती म्हणजे प्रल्हादाची. तुम्ही सगळ्यांना प्रल्हाद तर चांगलाच माहित असेल. कोण होता प्रल्हाद? अगदी निरागस बालक. आणि सुतांनी दुसऱ्या दिवशी श्रोत्यांना प्रल्हाद चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. अर्थात सुखदेव परीक्षितीला गोष्ट सांगत होते. त्या गोष्टीचा संदर्भ धरून ते पुढे म्हणाले की ऋषीजन हो, परीक्षित सर्व कथा ऐकत ऐकत विचार करत होता, परमेश्वर सर्वांशी समतोल असतो का? मग सारखं सारखं वेगळ्या आकंचनाने कस काय प्रादुर्भूत होतो? महाराज अनेक प्रश्न परीक्षितीच्या मनात होते आणि या प्रश्नांचा अपराध त्याच्या मनाला भेडसावत होता. या बाबतीत धर्माचं राजसूय यज्ञात नारद युधिष्ठिर संवाद झाला होता. शिशुपालाचा श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने वध केला. त्याचे 100 अपराध झाले होते. युधिष्ठिराच्या यज्ञसभेत शिशुपाल श्रीकृष्णाला अपमानकारक शब्द बोलला होता. या अशा अनेक कथा भगवंतांनी सांगितल्या. महाराज युधिष्ठिराला वाटलं पण एवढं श्रीकृष्णाचे मित्र भक्त आपत्य पण आपली एवढी तन्मयता आहे का? कोणास ठाऊक. नारद मुनींनी त्यांना विचारलं की शिशुपालांना कुठल्या पापामुळे मरावं लागलं? जन्मभर श्रीकृष्णाशी वैर केलं आणि त्याला ही उच्चगती कशी मिळाली? कुंतीपुत्र शिशुपाल कडे इतकी कृष्णाने ते ध्यान कसं वाटलं? महाराज सनक सनातन हे जे 4 कुमार होते हे देवाकडे जात असताना जे देवाचे द्वारपाल होते ना, या द्वारपालांना अहंकार चढला आणि यांनी देवांना अडवलं. देवांना कुणाला? सनत कुमारांना. आणि यांना अडवल्यामुळे यांनी त्या दोघांना श्राप दिला. आणि श्राप दिल्यामुळे देवापासून दूर राहतील पण देवाच्याच जवळ राहतील असे हे देवाचे दैत्य होतील. दंत्रवक्र आणि शिशुपाल, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, रावण आणि कुंभकर्ण हे त्यांची रूप. महाराज हीच कथा येते पुढे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाची. महाराज हिरण्याक्षाचा वध झाला तेव्हा हिरण्यकश्यपू, हिरण्याक्षाचा वध कसा झाला सगळ्यांना माहितीये. हिरण्याक्षाने पृथ्वी मातेला समुद्राच्या तळाशी नेलं आणि भगवंतांनी वराह रूप धारण करून हिरण्याक्षाचा वध केला. म्हणून हिरण्यकश्यपू हा हिरण्याक्षाचा वधाचं कारण शोधण्यासाठी नारायणाला आपला दुश्मन मानू लागला. महाप्रतापी दितीपुत्र हिरण्याक्षाचा वध करण्याचं काम करणारा विष्णू हा आपला शत्रू आहे, विरोह आहे.
हा विचार तो करू लागला. आणि महाराज, कर्म हाच विष्णूचा आधार, तो नष्ट करून टाका, जाळा, तोडा फोडा, जो कर्म करेल त्याला मारा. हिरण्यकशिपूने हिरण्याक्षाच्या पुत्राच्या पत्नीचे व आपल्या मातेचेही सांत्वना केली. मृत्यू हा देहाचा विकार आहे, आत्मनिर्विकारच आहे, तो मरत नसतो, तेव्हा शोक करू नका, असे नाना प्रकारच्या युक्तीने त्यांनी सांगितलं. दितीने आपला शोक आवरला व हिरण्याक्षाचा पुत्र यानेही शोक आवरला. परीक्षित नारद युधिष्ठिराला पुढे सांगतात की शुकदेव म्हणाले, पांडुपुत्र हिरण्याक्ष मरण पावला तेव्हा आपले मृत्यूवरचा विजय मिळवणं फार कठीण. असं हिरण्यकशिपूने ठरवलं. मी अजर अमर आहे, पृथ्वीचा एक भाग त्यांनी वापला महाराज. आणि याची पत्नी गर्भवती राहिली. कुणाची? हिरण्यकश्यपूची. आणि हिरण्यकश्यपूची पत्नी गर्भवती राहिल्यामुळे पुत्र कसा येईल याचा? अगदी नराधम. पण नराधम पुत्र जन्माला येणारच कसा? कारण की देवांचं देवत्व त्याला प्राप्त होणार होतं. म्हणून हिरण्यकश्यपू हा वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेला आणि तिथे एक शुक बालक बसलेला होता. आणि शुक बालक बसल्यामुळे तो मिठू म्हणू लागला, नारायण नारायण नारायण. आणि याची तपश्चर्या भंग झाली. भंग झाल्यामुळे हा पुन्हा घरी आला. याची पत्नी ही फार चतुर होती आणि ही चतुरपणामुळे हिने त्या हिरण्यकश्यपूकडून वदवून घेतलं. हिला गर्भाधान करायचं होतं आणि गर्भाधान करून घेण्याचं होतं, म्हणून हिने आपल्या पतीकडून ते शब्द वदवून घेतले. ते कोणते? नारायण नारायण. आणि हे शब्द वदवून घेतल्यामुळे शेवट तिने गर्भाधान केलं आणि गर्भातच त्या बालकावरती संस्कार झाले. तो बालक म्हणजे भक्त प्रल्हाद. आणि हा भक्त प्रल्हाद याचा जन्म झाला. भक्त प्रल्हादाचा जन्म झाल्यानंतर सर्वीकडे मानो एक आनंद उल्हासित वातावरण पसरलं. महाराज, साधूजनांनी भक्त प्रल्हाद यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा दैत्यद्रोह असा विचार केला. महाराज, याला मारून टाका असा विचार सांगितला. आणि हिरण्यकशिपूला 4 पुत्र होती. त्याला प्रल्हाद लहान पण गुणांमध्ये महान होता. ब्राह्मण भक्त, सौम्य स्वभावाचा, खरं बोलणारा, मन ताब्यात ठेवणारा. राधे राधे बोलना पडेगा, इधर ध्यान दीजिए, पीछे ध्यान मत दीजिए. राधे 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 राधे. महाराज, अशा प्रकारे ह्या प्रल्हादाचा जन्म झाला. आणि आता प्रल्हाद हळूहळू मोठे होऊ लागले. आणि प्रल्हादांना शाळेत शिकवण्यासाठी पाठवलं. पण प्रल्हाद कुणाचं नामस्मरण करायचे? कशाची शाळा? आता शाळा होती राक्षसांची, पण भरली कुणाची? कोणत्या नामाची? विठ्ठल नामाची शाळा भरली, नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तू क्याचे अभंग. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तू क्याचे अभंग. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी
तुक्याचे अभंग नाम गजरात भोभूतंग नाम गजरात भोभूतंग पोथी पाण्यात कशी तरली पोथी पाण्यात कशी तरली विठ्ठल रामाची शाळा भरली विठ्ठल रामाची शाळा भरली शाळा शिकताना शाळा शिकताना दानभ करली विठ्ठल रामाची शाळा भरली विठ्ठल रामाची शाळा भरली विठ्ठल रामाची शाळा भरली पाड गो पाड होऊ वारकरी डोळे मिटून बघू पंढरी पाड गो पाड हो वारकरी डोळे मिटून बघू पांढरी पाड गो पाड होऊ वारकरी डोळे मिटून बघू पंढरी कधी घालेल पंढरीची वारी कधी घालेल पंढरीची वारी एका श्यामनाथ मुरली एका श्यामनाथ मुरली विठ्ठल रामाची शाळा भरली विठ्ठल रामाची शाळा भरली शाळा शिकताना शाळा शिकताना दानभ करली रामाची शाळा भरली विठ्ठल 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 रामाची शाळा भरली आणि त्या नामसंकीर्तनामध्ये असताना प्रल्हादाने काय सांगितलं? सदोदित भक्तरसात चित्त बुडलेला तो प्रल्हाद राजनीती काय सांगणार, अर्थव्यवहार काय सांगणार, राजांनी चांगलं काय ते सांग म्हटलं. तेव्हा प्रल्हादाने भक्तीचं रहस्यच सांगायला प्रारंभ केला. ज्याला भक्ती आवडत नाही तो प्रल्हाद आता नवविधा भक्ती सांगू लागला. भक्तीचे प्रकार त्यांनी सांगितले. श्रवण म्हणजे भक्ती, कीर्तन म्हणजे भक्ती, स्मरण म्हणजे भक्ती, सेवा म्हणजे भक्ती, अर्चना म्हणजे भक्ती, वंदना म्हणजे भक्ती आणि दास्यत्व स्वीकार करणं, आत्मनिवेदन करणं म्हणजे भक्ती. बाबा, विष्णू भक्ती कशी करावी हे शिकणं तुम्हाला फार गरजेचं आहे. हिरण्यकशिपूला राग आला, राजा भयंकर रागवला आणि प्रल्हादावर रागवण्याआधी त्यांनी त्याच्या गुरुवर जास्त रागवायला सुरुवात केली. गुरुजींनी गयावया केली. आपण काही प्रल्हादाला असल्या गोष्टी शिकवल्या नाहीत, महाराज आम्हाला क्षमा करावी अशी विनंती केली. राजाने मग प्रल्हादाला धारेवर धरलं. बोल. राजाने प्रल्हादाला धारेवर धरलं. बोल, कोणी तुला शिकवलं? गुरुजींनी? नाही ना, मग कोणी शिकवलं? माझ्या समोर असं बोललास तर याद राख, मला मुळीच आवडणार नाही. विष्णूचा मी शत्रू आहे. त्यांनी तुझ्या काकांना मारलं, आपल्या कुळाचा घात केला आणि तू सरळ त्याची भक्ती करतोस. प्रल्हाद म्हणतो, बाबा, हात जोडून प्रल्हादांनी बाबांना विनवणी केली. बाबा, डोळे, कान, मुख, नाक स्पर्शाने यांनी जे जे भोग भोगता येतील असे हे भोग भोगणं योग्य नाही हो. त्यांना व्यर्थ दुःख मात्र संपादन केलेलं आहे. पुन्हा पुन्हा भोगून पुन्हा पुन्हा तेच ते उष्ण भोग लोकात भोगावे लागतात. आंधळ्यांना आंधळ्यांनीच मार्ग दाखवावे, तसे जो तो इतरांनाही इहलोकी आणि परलोकातील सुखाची प्राप्तीच करून देतो तो मोठा आहे. वेदोक्त कर्म, काम्य कर्म करणं, भोग मिळवणं ही भक्ती आहे. बाबा, राजाच्या अंगावर क्रोधाने भडकच उडाली. त्यांनी आपल्या मांडीवरून प्रल्हादाला खाली आपटलं, बकोट धरून त्याच्या धड दिशेत त्याला खाली आपटलं. रत्नखचित चकचकीत सभी भरवड आदळलं. प्रल्हाद खाली पडला
आणि प्रल्हाद खाली पडल्यानंतर शांतपणाने त्यांनी पित्याला नमस्कार केला. प्रल्हादची आई राणी कयादू जवळ सिंहासनावर बसून पाहत होती हा प्रकार. अचानक हे सर्व पाहून ती चटकन उभी राहिली. आपल्या पतीला मुलाशी प्रेमाने वागावं असं ती सांगू लागली. परंतु राजा होता रागात. राजा दचकला आणि राजांनी भगवंत त्या प्रल्हादावरती वार करण्यास सुरुवात केली. काय काय त्रास नाही दिला. सर्पांच्या खोलीत डांबलं, मधोन्मत्त हत्तीच्या पायासमोर टाकलं, पहाडावरून खाली काय फेकलं, असे अनेक विषारी सर्प चावले तरी प्रल्हाद सुखरूप. उंच कड्यावरून फेकून दिलं तरीही प्रल्हाद सुखरूप. कारण की तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बाल न बाका होता जिसका रक्षक दया निधान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. असा भगवंताचा भक्त मरणार तरी कसा? महाराज, हिरण्यकश्यपू विचारात पडला. मी इतक्या याचा छळ केला तरी मुकाट्याने हा सहनच करतोय. याच्या अंगी आहे तरी काय? त्याची सामान्यवत मित्र प्रल्हादाला त्या मातेच्या गर्भात असताना मी हिरण्यत्वाची हरितत्वाचा उपदेश केला होता. आईच्या पोटात त्याने हरितत्व शिकलं होतं आणि प्रल्हाद हरिनामाचा जागर करू लागला. श्रीमन नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. महाराज, त्या नारायण नामामध्ये भक्त प्रल्हाद गुंतला आणि राजाला राग आला. अरे सांग, कुठे आहे तुझा तो भगवंत? मग या समोरच्या खांबात पण असेलच नाही का? सांग सांग. प्रल्हाद अत्या आनंदाने पित्याकडे पाहत होता. भगवंताचेच नाव त्याच्या गुणवर्णनाने आणि राग रागानेच का होईना आपला पिता करत आहे. तो म्हणाला, बाबा, करत सर्व वस्तू तोच भरलेला आहे, तर मग या खांबामध्ये खडगाने फोडतो असा विचार करून त्यांनी त्या खांबावरती जोराने आघात केला. सिंहासनावरून उठून ताडकन उठून उभा राहिला. खडगाने समस्तना असं खांबावर राजाने वेगाने प्रहार केला. खांबाला लाथ प्रहार केली. प्रचंड कडकडाट झाला. कंठट टाळ्या बसवणारा कडकडाट, सर्वत्र प्रचंड वावाटळ, पंचमहाभूतात मोठी खळबळ माजली. भूमी हादरली. वारा पिसळला. सागर मर्यादा ओलांडून पुढे आला. आकाशाला कपार भरली. तो कौरव रत्नजडित वर्तुळाकार सुंदर स्तंभ एकाच क्षणात त्याचे उभे दोन तुकडे झाले. भयचकित राजा मुकुट मागे सरकलेला, उत्तरीय वस्त्र खाली ढळलेले, क्रोध संताप आणि डोळे तांबरलेले, हातात खडग. तसंच प्रल्हाद डोळे मिटून उभा राहिला. मुखाने श्री हरी नारायण श्री हरी नारायण असा अखंड जाप आणि त्या खांबातून एक अतिविशाल सिंहमुख असं लेल मैदान विजहदारी प्राणी येऊन उभा राहिला. आणि तो प्राणी पीत वर्ण किशोर वर्ण, अयाळातून प्रकाश सर्वत्र प्रसरला. तोंडातून अग्नीची ज्वाळा बाहेर पडली. तीक्ष्ण दाढी चमकत होती. जीवा बाहेर लपलपत होती. तो जिभेने अजूनच ओठ चाटीत होता. त्याला शेकडो हात होते. त्या हाताच्या बोटांनी भयंकर टोकदार नखं होती. तो केवढा तरी प्रचंड नर केसरी पाहून राजा भयचकित झाला. पण त्याची वीर वृत्ती जागृत होऊन तो खडक परजानून प्राण्यावर धावून गेला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. महाराज, तोंड तोटावून प्रचंड अग्निवार एखादा फुलपाखरू उडत जावं तसं राजा यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. आणि पहिलं तेव्हा याच्या भीतीने गळणी उडाली. सर्वजण हाहाकार वाजला. राजाच्या मदतीला धावून येण्याऐवजी जिकडे तिकडे आवरत ओढत पळून गेले. राजाचे मुख्यमंत्री मात्र थरथर कापत उभे होते. प्रल्हाद हात जोडून त्या महाविशाल केसरीकडे पाहत होता. खांब दोन तुकडे होऊन पडला. त्याच्या मध्येच प्रचंड तेजस्वी सिंहासन उभे होते.
नाना माळा धारण केलेलं पितांबर निसटलेला मुकुटधारी सिंहमुख अर्ध मानव अर्ध देव अर्ध पशु स्वयंभू प्रगट झाला होता. हिरण्यकशिपूने त्याच्यावर खडगाने हात केला, घात केला आणि बरोबर अंगाभोवती खडग फिरवत तो नरसिंहाला समोर गेला. गदा घेऊन त्यांनी नरसिंहावरती फेकली आणि तेवढ्यात काय तर भगवान नरसिंह स्वतःच्याच तेज तडफडत त्याचे लांब लांब पावलं सहजपणे टाकत होती. त्याला मांडीवर घेतलं आणि त्याचं पोट फाडलं महाराज आपल्या नखांनी आणि भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. बोलिये नरसिंह भगवान की जय. आणि महाराज त्या हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि भगवंतांनी त्याला लोटून दिलं आणि भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं. महाराज भक्त प्रल्हादाला जवळ घेतल्यानंतर भगवंत जसं गाय आपल्या वासराला अति मायेने अति प्रेमाने चाटते अशा प्रेमाने भगवंत नरसिंह आपल्या प्रल्हादाला आपल्या लाडक्या लेकराला चाटू लागले. महाराज ज्या प्रकारे हिरण्यकश्यपूने विचारलं होतं ना की ना माझा मृत्यू घरात होईल ना बाहेर होईल, भगवंतानी सांगितलं होतं अरे थांब तुझा मृत्यू दारात आहे. 3.5 वर्षानंतर भगवंतांनी 1 महिना अधिक महिना काढला, पुरुषोत्तम मास जो या वर्षी येऊन गेला. आणि महाराज अशा परिस्थितीमध्ये हिरण्यकश्यपूचा वध झाला. तेव्हा देव प्रल्हादाला म्हणाले बाळा प्रल्हाद, भगवंताचा कोप तुझ्यावर पित्यावर झालेला आहे, तू तरी त्याला वंदना कर, त्याला शरण जा. त्याचा कोप त्याचा राग त्या हिरण्यकश्यपूचा आता भयकंपित झालेलं तुझं वडिलांचं शरीर सुटलं आहे. तुझ्यासाठी भगवंत नरसिंहाचा राग अगदी सौम्य आहे. प्रल्हादाने नम्रपणे पुढे जाऊन नरसिंह रूपधारी भगवान शंकरांचं नरसिंह भगवंताचं अगदी ते रूप पाहिलं आणि त्या विनम्रपणे अभिवादन करू लागला. गौरवर्ण पंचवर्षीय राजकुमार एक बालक आपल्या पायाजवळ पडलेला आहे हे पाहून भगवंत शांत झाले. पटकन त्याला उचलून हृदयाशी धरलं, त्याच्या लहानच्या गालाचा मुका घेतला, सर्व क्रोध कुठच्या कुठे पळून गेला. महाराज लक्ष्मी माता ही आली आणि तीही पळून गेली. का? अरे हे असं काय रूप माझ्या नवऱ्याचे. लक्ष्मी ही आली आणि पळून गेली. भगवंताच्या भक्तीमध्ये आणि नामस्मरणामध्ये ही गोळी आहे महाराज. आणि प्रल्हादाच्या निरागस डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि प्रल्हाद पुन्हा भगवंताचं नामस्मरण करू लागला. नारायण. आरतीचे यजमान तयार राहा. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण जय हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण Krishna Lord.